मटण पुलाव बनवायचं म्हटलं की तुम्हालाही टेन्शन येतं का हो, की मटण पुलाव व्यवस्थित बनेल की नाही, मटण व्यवस्थित शिजेल की नाही। बऱ्याचदा मटण पुलाव किंवा मटण बिर्याणी बनवायची असेल तर त्यावेळेस आपल्याला मटण किती शिजवून घ्यायचं हे कळत नाही। तसेच पुलाव बनवताना कोणते तांदूळ वापरायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। नमस्कार मंडळी, माझं नाव करिश्मा आणि करिश्माज मेजवानीमध्ये आज आपण 1 किलो मटणाचा मटण पुलाव बनवत आहोत। अगदी साधी सोपी पटकन होणारी रेसिपी आहे। एकाच प्रयत्नात तुम्ही बनवू शकाल इतकी सोपी रेसिपी आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तर इथे मी कुकर मध्ये एक मोठा चमचा तेल टाकून घेतलेला आहे। तेल गरम झालं की 2 मध्यम आकाराचे कांदे लांब लांब चिरून घ्यायचे आहेत आणि ते यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आता मध्यम आचेवरती छान कांदे परतवून घ्यायचे आहेत। कांदा थोडासा परतला की यामध्ये मी 1 किलो स्वच्छ धुवून घेतलेले मटण टाकून घेत आहे। सोबत 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद टाकून घ्यायची आणि मोठ्या आचेवरती आपल्याला छान 5 मिनिटे मटणचा कलर बदलूसपर्यंत परतवून घ्यायचं आहे। 5 मिनिटे परतवून घेतल्यानंतर पुन्हा 5 मिनिटे मोठ्या आचेवरती अंगाचं पाणी सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे, बघू शकता। आणि अंगाचं पाणी सुटल्यानंतर यामध्ये मी 1 ग्लास गरम पाणी टाकून घेत आहे। गरम पाणीच टाका, 1 ग्लास पेक्षा जास्त गरम पाणी टाकू नका, इतकं पुरेसं आहे। आता हे छान असं मिक्स करून घेऊयात आणि कुकरचं झाकण लावून मध्यम आचेवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आपल्याला मटण हे 90% शिजवून घ्यायचं आहे, त्यापेक्षा जास्त शिजवायचं नाही किंवा त्यापेक्षा कमी शिजवायचं नाही। मटण जर कोवळं असेल तर तुम्ही फक्त 2 शिट्ट्या करून घ्या। पूर्ण हवा गेल्यानंतर कुकरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि बघू शकता मटणचा कलर बघूनच तुम्हाला कळेल असेल की मटण हे छान शिजलेलं आहे। खमंग असं सुवास सुगंध सगळीकडे पसरत आहे। आता इथे मी 1 पीस घेऊन तुम्हाला तोडून दाखवते। छान असं हे मटण शिजलेलं आहे, जास्त ओव्हर कुक झालेलं नाही किंवा कमी देखील शिजलेलं नाही, असं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। आता रस्सा एकीकडे आणि मटणचे पीसेस एकीकडे काढून घेऊयात। त्यानंतर इथे एक वाटण बनवून घेऊयात। वाटण बनवण्यासाठी इथे मी 3 गड्डी लसूण घेतलेले आहेत, 2 मोठे तुकडे आल्याचे घ्यायचे आहेत आणि थोडंसं ओलं खोबरं घ्यायचं आहे। ओलं खोबरंच घ्या, सुकं खोबरं घेऊ नका। आता हे पाणी न टाकता आपल्याला वाटून घ्यायचं आहे। अगदी बारीक अशी पेस्ट नाही बनवायची, थोडीशी जाडसर अशी पेस्ट बनवून घ्यायची। त्यानंतर गॅसवरती मोठं पातेलं ठेवून घ्यायचं, ज्यामध्ये पुलाव व्यवस्थित आपल्याला बनवता येईल। आता यामध्ये मी मोठी 1.5 वाटी तेल टाकून घेतलेलं आहे। वाटीचं साईज तुम्ही इथे बघू शकता। तेल गरम झालं की काही खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। खडे मसाल्यामध्ये 1 चमचा शाही जिरे, 1 चमचा बडीशूप, तमालपत्र, मोठी वेलची, हिरवी वेलची, बदाम फूल, लवंग, दालचिनी आणि काळी मिरी टाकून घ्यायची आहेत। आता किती प्रमाणात खडा मसाला टाकायचा आहे आणि कोणतं आहे याची सगळी डिटेल तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल, तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच बघा। आता हा छान मसाला तेलात परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी मोठ्या आकाराची 4 कांदे लांब लांब कापून घेतलेली आहेत, ती टाकून घ्यायची। सोबतच 5 ते 6 तिखट हिरव्या मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत। तुम्हाला जास्त तिखट हवा असेल तर अजून मिरची तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता। छान कांदा फ्राय करून घेतल्यानंतर यामधूनच थोडासा कांदा आपल्याला काढून घ्यायचा आहे, जास्तीचं नाही काढायचं, फक्त 2 चमचे काढून घ्यायचं। पुलाव शिजल्यानंतर त्यावरती आपण हा कांदा टाकून घेणार आहोत। तर बघू शकता इथे मी हा कांदा काढून घेतलेला आहे। त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामधलं वाटण यामध्ये टाकून घ्यायचं आहे, आले, खोबरं आणि लसणाचं वाटण, आणि छान असं मध्यम आचेवरती 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे। बिर्याणी किंवा पुलाव बनवताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्या वेळ आपण मसाला भाजतो तितकीच छान आपली बिर्याणी किंवा पुलाव होतो। म्हणजे मसाला जेवढा वेळ आपण भाजू शकतो तितका छान अर्क आपल्या मटणामध्ये आणि बिर्याणीमध्ये उतरतो। तर 2 ते 3 मिनिटे इथे मी हा मसाला भाजून घेतलेला आहे। त्यानंतर जो आपण मटण शिजवून घेतलेलं होतं ते फक्त मटणची पीसेस यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मध्यम आचेवरती हे देखील छान 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं आहे। मटणाचा रस्सा आपण इथे वापरणार नाही, नंतर पाणी टाकताना टाकून घेणार आहोत। आता यामध्ये आपण 3 मोठ्या आकाराची टोमॅटो चिरून टाकलेले आहेत आणि हे देखील 2 मिनिटे मोठ्या आचेवरती परतवून घेऊयात।
छान परतल्यानंतर इथे मी गरम मसाला पावडर टाकून घेणार आहे। तर ही घरी बनवलेली गरम मसाला पावडर आहे। कांदे पोहे खाण्याचे चमचे आणि 3 चमचे मी ही पावडर टाकून घेतलेली आहे। आणि जोपर्यंत हा घरगुती मसाला टाकत नाही तोपर्यंत आपल्या बिर्याणीला किंवा पुलावला चव येत नाही। तुम्हाला जर हा बिर्याणी मसाला घरी बनवायचा असेल तर कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा। याचा देखील व्हिडिओ मी तुमच्या सोबत नक्कीच शेअर करीन। त्यानंतर मार्केट मधला बिर्याणी मसाला पूर्णपणे एक पॅकेट मी इथे टाकून घेतलेला आहे 10 रुपयाचा। त्यानंतर एक मोठी वाटी दही टाकून घ्यायची, चिरलेली कोथिंबीर आणि पुदिना टाकून घ्यायचा, 2 चमचे मीठ टाकून घ्यायचं आणि छान असं मध्यम आचेवरती 5 मिनिटे आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे। जोपर्यंत तेल सुटू लागतं तोपर्यंत परतवून घ्यायचं। तेल सुटल्यानंतर झाकण लावून आपल्याला 10 मिनिटे मंद आचेवरती शिजवून घ्यायचं आहे। 10 मिनिटे शिजवत असताना अधूनमधून झाकण काढून तुम्ही हे मिक्स करून घ्या, म्हणजे खालून डाग लागणार नाही। आणि जास्त जर कोरडं झालं असेल तर मटण शिजवताना जे स्टॉक होता, जो रस्सा होता, तो अर्धी वाटी तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता। पण मी इथे टाकलेला नाही कारण की मला गरज लागलेली नव्हती। मी पूर्णपणे मंद आचेवरती 10 मिनिटे हे मटण शिजवून घेतलेलं आहे। आणि बघू शकता मसाल्यामध्ये मटण छान असं भाजलं गेलेलं आहे। कलर अगदी अप्रतिम आलेला आहे। जितका वेळ तुम्ही मसाले भाजाल तितकाच छान कलर आपल्या बिर्याणीला येणार आहे। आता यामध्ये मी 1 किलो स्वच्छ धुवून घेतलेले मुस्कान तांदूळ वापरलेले आहेत। तुम्ही मुस्कान तांदूळ नाही भेटले तर त्याऐवजी कोलम तांदूळ देखील वापरू शकता। पण मुस्कान तांदूळमुळे पुलाव म्हणा अगदी भन्नाट असं बनतं, कारण की हे तांदूळ शिजून मोठं होत नाही किंवा तुटत देखील नाही। आता छान असं मिक्स करून घेतलं की यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तांदूळ देखील जास्त वेळ आपल्याला मिक्स करायचं नाही, नाहीतर हे व्यवस्थित शिजत नाही। लगेच मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आहे। आता गरम पाण्यामध्ये मी रस्सा पण होता तो देखील टाकून घेतलेला आहे। पाण्याचं प्रमाण योग्य ठेवण्यासाठी पहिल्यांदा तांदूळ मोजून घ्यायचं। तांदूळ जर एक मोठी पातेले भरून असेल तर त्यासाठी 2 पातेले पाणी टाकून घ्यायचं आणि जर का तुम्ही हे कुकर मध्ये शिजवत असाल तर 1.5 पातेले पाणी टाकून घ्यायचं। आता मोठ्या आचेवरती आपल्याला यामधलं पाणी आटवून घ्यायचं आहे, सतत हलवत आटवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम अजिबात मंद करायची नाही। आणि मोठ्या आचेवरती भाताच्या लेवलचं पाणी राहिल्यानंतर बघू शकता पाण्याची क्वांटिटी केवढी राहिलेली आहे। तेवढी राहिल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पूर्णपणे पातेल्याला कव्हर करून घ्यायचं आहे। एखाद्या कापडानं कव्हर करून घेऊ शकता किंवा असं फॉइल पेपर असेल तर त्याने देखील तुम्ही व्यवस्थित कव्हर करून घेऊन झाकण लावून झाकणावरती देखील वजन ठेवून घेऊ शकता, जेणेकरून यामधून वाफ बाहेर जाणार नाही। आणि मंद आचेवरती आपल्याला हे 15 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे। 15 मिनिटांनंतर गॅस बंद करायचा आहे, झाकण काढून घ्यायचं आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। खालून वरपर्यंत आपल्याला हा पुलाव पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आहे। तर इथे मी तुम्हाला थोडंसं मिक्स करून दाखवते आणि त्यानंतर याच्यावरती आपल्याला फूड कलर टाकून घ्यायचा आहे। ऑरेंज आणि हिरवा कलर इथे मी वापरत आहे। जर कलर तुम्हाला वापरायचा नसेल तर तुम्ही स्किप देखील करू शकता। तर 1 चमचा कलर आहे, जास्त देखील वापरलेला नाही। आता टाकून घेऊयात आणि त्यानंतर जो आपण तळून घेतलेला कांदा होता तो देखील टाकून घेऊयात। कोथिंबीर पुदिना देखील तुम्ही इथं बारीक चिरून टाकू शकता। आणि टाकून घेतल्यानंतर पूर्णपणे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। खालून वरपर्यंत पूर्ण मोकळा सुटसुटीत भात आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। आणि मिक्स करून घेतल्यानंतर झाकून असंच थंड होण्यासाठी 15 मिनिटे ठेवून द्यायचं आहे, म्हणजे वाफेमुळे अजून छान भात शिजतो, अजून छान पुलाव शिजून तयार होतो। आणि 10 मिनिटांनंतर मस्त अशी चमचमीत परफेक्ट मटण पुलाव बनून तयार होतो। तुम्ही गरमागरम सर्व करू शकता। एकदा या पद्धतीने सांगितलेल्या टिप्स वापरून तुम्ही ही रेसिपी करून पहा, घरातल्या सगळ्यांना आवडेल आणि परफेक्ट तुमची ही रेसिपी बनून तयार होईल। नक्कीच ट्राय करून पहा, अगदी साधी सोपी आहे। फक्त एवढं लक्षात ठेवा की आपल्याला मसाला हा छान भाजून घ्यायचा आहे। रेसिपी कशी वाटली कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा। आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि पुढची रेसिपी कोणती हवी आहे ते देखील कमेंट्स मध्ये नक्कीच सांगा। थँक्यू।